मराठा समाजाच्या 48 दिवसांच्या साखळी उपोषणानंतर आता नाशिकच्या शिवतीर्थावर नाना बच्छाव यांनीही अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे। अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आता मराठा आंदोलनाला हिंस्र स्वरूप प्राप्त झाले। महाराष्ट्रामध्ये आज बससेवाही बंद करण्यात आली। बीडमधील जाळपोळीनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नाशिकच्या साखळी उपोषणाला खासदार हेमंत गोडसे यांनी 48 दिवसानंतर भेट देऊन आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द न करता तो मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपवलाय। परंतु खासदारांच्या या राजीनामा नाट्यानंतर उलटसुलट चर्चाही ऐकायला मिळत आहे। या सर्व गोष्टींचा आढावा जाणून घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। चला तर मग जाऊया नाशिकच्या शिवतीर्थावर। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 ते 6 दिवसापासून आमरण उपोषण करताय आणि याच अनुषंगाने आता महाराष्ट्रभर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झाली आहे। नाशिकच्या शिवतीर्थावर नाना बच्छाव हे 3ऱ्या दिवशी आमरण उपोषण करताय। त्यांचीही तब्येत जरा खालावली आहे। डॉक्टरांनी तपासणीही केली आहे। महाराष्ट्रभर आता मराठा आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळणही लागतंय। मात्र आता मराठा आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आणि म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊया शिवतीर्थावर। काय सांगाल? मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागतंय अशा चर्चा सुरू झाल्या। सरकारने मजबूर केलं आहे। जोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत नाही, कुणबीचे सर्टिफिकेट जोपर्यंत सरकार वाटप सुरू करत नाही, तोपर्यंत मराठा महाराष्ट्रातला शांत बसणार नाही। सगळा मराठा समाजाचा तरुण पेटून उठला आहे। इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना तो वैतागलेला आहे। इथले सगळे पक्ष, सगळे मराठ्यांचे जे पुढारी आहेत, आजपर्यंत मराठ्यांचे मतं घेऊन मराठ्यांचा गळा घोटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। जोपर्यंत हे पुढारी पोचणं समाज बंद करणार नाही, तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही। आणि हा सगळा मराठा समाजाचा संताप आहे। ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे। कृपा करून तुम्ही मराठ्यांच्या पोरांना गुन्हेगार म्हणू नका, दंगलखोर म्हणू नका। तुम्ही जर 40 दिवस घेऊन मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांवरती हे वेळ आलीच नसती। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेता। मुळात तुम्ही मराठा आहात का ही तपासण्याची वेळ आलेली आहे। आणि तुम्ही मराठा नाहीत, तुम्ही प्रस्थापित मराठा आहात। आरक्षणाची गरज ही विस्थापित मराठ्याला आहे। त्याला शाळेत जाण्यासाठी, त्याला शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये भरावे लागतात। शेतीतनं उत्पन्न मिळत नाही आणि हे उत्पन्न न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावी लागते। अशा अनंत समस्येचा सामना करत असणारा हा गोरगरीब विस्थापित मराठा महाराष्ट्रामध्ये आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही। गेल्या झालेल्या हिंसक वातावरणानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। यावर आपली प्रतिक्रिया काय? 47 दिवस ज्यांनी शिवतीर्थावर या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी वेळ मिळाला नव्हता, परंतु हिंसक जेव्हा वळण लागलं तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। यावर आपली प्रतिक्रिया? हेमंत गोडसेच काय, पण महाराष्ट्रातले सगळे मराठा खासदार, 25 मराठा खासदार आणि 165 मराठा आमदार एक शब्द देखील मराठा आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असा एक आमदार म्हणायला तयार नाही, फक्त एक बच्चू कडू सोडून। अरे तुम्ही आमचे आहात का, खरा प्रश्न आहे। गेल्या 40 दिवसापासनं ज्या समाजानं तुम्हाला भरघोस मतं दिली, लोकसभेत पाठवलं, विधानसभेत पाठवलं, अशी आंदोलनं इथं चालू असताना आपण आंदोलकांना भेटायला येत नाहीत। आणि शेवटी ज्यावेळेला आमरण उपोषणाचा पर्याय समाजाकडे उरतो, आमरण म्हणजे शेवटी मरायचंच ना, शेवटी समाज मरायला लागला की मग त्यांचे मडे बघायला यायचं। अशा प्रकारच्या भूमिका इथले आमदार खासदार घेत आहेत। समाज तुम्हाला वैतागला आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील इथला मराठा तरुण तुम्हाला सांगतोय। मराठा समाज आता लोकप्रतिनिधींना आपली जागा दाखवणार आहे। लोकसभेचे इलेक्शन सुरू होत आहे, मात्र राजकारण्यांना आता मराठा समाजाकडून गावबंदी झाली आहे। काही लोकप्रतिनिधी तसेच समाजसेवकही या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊ। परंतु ज्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे, मनोज जरांगे पाटलांना समर्थन देत आणि गेल्या 47 दिवस ते या ठिकाणी बसून आहेत, आपण त्यांच्याशीही चर्चा करूया। नाना बच्छाव सरांशी 47 दिवस झाले तुम्ही इथे बसलेले आहात। आतापर्यंत मराठा समाजाच्या किती लोकप्रतिनिधींनी आपल्याला भेट दिली किंवा आपल्या आंदोलनाची दिशा जाणून घेतली? 2 आमदारांनी भेट दिली। काल खासदार आले होते। 48 दिवस झालं। ते 40 दिवस सरकारने घेऊन जो आमच्यावर अन्याय केला आहे, फसवलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला आमरण उपोषण करायची वेळ आली। खरं होतं खासदार हेमंत गोडसेंनी राजीनामा दिलाय, तो योग्य दिला की अयोग्य दिलाय? राजीनामा लोकसभेत द्यावा लागतो, मुख्यमंत्र्यांकडे द्यावा लागत नाही। एवढा समाज दूध खोळा नाही आहे, हे त्यांनी पण समजून घेतलं। हा फक्त स्टंट केलाय का? एक मराठा समाजाच्या
सगळेच्या सगळे मराठा आमदार खासदार स्टंटच करतात, त्याच्या पलीकडं काहीच करत नाही. आंदोलनाची उद्याची दिशा काय असणार आहे? 1 तारखेनंतर आंदोलन तिसऱ्या स्टेपचं सुरू होणार आहे, तर ही दिशा नेमकी काय असेल? मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी सहमत राहून आमचा पण नाशिक जिल्ह्यातला मराठा बांधव तंतोतंत पालन करून आंदोलन करेल. याच्या पलीकडं आमचा कुठलाही वेगळं आंदोलन करण्याचा हेतू नाही. समाजाला आम्हाला वेठीस धरायचं नाही, परंतु जोपर्यंत आमचा आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहे. पाटील यांची प्रकृती ही अतिशय खालावली. पहिलं 17 दिवसाचं अन्नत्याग उपोषण आणि आता त्यानंतरचं हे सलग 5व्या दिवसाचं त्यांचे बोलताना हात थरथरत आहे किंवा त्यांची प्रकृती ही अतिशय खालावली, तर त्यांची समाजाला गरज आहे. मग त्यांनी थोडंसं या आंदोलनाला नागरिकांच्या मनधरणी म्हणून पाणी तरी घ्यावं असं आपल्याला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. त्यांनी कालच पाणी घेतलेलं आहे, परंतु त्यांची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आरक्षण द्यावं हीच आमची सर्व समाज बांधवांची सरकारला विनंती आहे. परंतु सरकार इतक्या जाड गेंड्याच्या कातडीचं आहे की त्याला समाजाची जाणीवच नाही आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटलांची प्रकृती पाहून प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा प्रत्येक मराठ्याच्या सर्व जाती धर्माच्या डोळ्यात पाणी येत आहे. मग सरकार इतकं निष्ठुर होऊ शकतं का, याच्यावर आपण काय म्हणतो? अगदी बरोबर आहे. सर्व जाती धर्माचे लोक ह्या आरक्षणासाठी भांडतायत, लढा द्यायला येत आहेत. आताच थोड्या वेळापूर्वी आले ते एक नगरसेवक आले होते, ते म्हणे आम्ही सर्व जाती धर्माचे नगरसेवक उद्याच्या दिवस इथं येऊन बसतो आणि पाठिंबा देतो. म्हटलं अगदी बरोबर आहे, तुमचं स्वागत आहे, परंतु प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना सांगितलं पाहिजे. कुठल्याही पक्षाचा आमदार खासदार असो त्यांनी समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. कारण आता हे आंदोलन मनोज जरांगे जर सरकारशी चर्चा करायला नसतील तर ह्या आंदोलनाचं काय होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. हे वास्तव आहे. हे सरकारला सगळं कळतं आहे, पण सरकार का झोपेचं सोंग करतं आहे? कारण झोपलेल्याला जागा करता येतं, पण जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला जागा करणं अवघड असतं. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा आणि समाजाला आरक्षण द्यावं. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येत किंवा त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर या आंदोलनाचं काय होणार आहे हे देखील सर्वांना माहिती आहे. तरी देखील सरकार अडून पाहत आहे का, यावर आज आपण काही प्रतिक्रिया घेऊया. सर काय सांगाल? मराठा समाजामध्ये खरोखर आज खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मराठा समाजाच्या मुलांना आज आरक्षणाची खरोखर गरज आहे. परंतु अशा परिस्थितीतही सर्व मराठा समाजाचे नेते आमदार असतील खासदार असतील यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आज ज्या आदिवासी आरक्षणामधनं म्हणजे धनगरांना आरक्षण देण्याचा विषय निघाला तर सगळेच्या सगळे आदिवासी आमदार असतील ते दिल्लीपर्यंत गेले, परंतु एकही मराठा आमदार किंवा खासदार दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठलीही वाच्यता केली नाही. तर माझी या सर्वांना विनंती आहे, यांनी लवकरात लवकर आरक्षणासाठी एक ठोस निर्णय घ्यावा आणि मराठ्यांना त्यांचा हक्काचं आरक्षण द्यावं. अन्यथा सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि यांना नंतर रस्त्यावर सुद्धा येऊ देणार नाही आणि यांची पुढील वाटचाल जी आहे ती खरोखर गंभीर होऊन जाईल. आदिवासींसाठी आदिवासी नेते राजीनामे द्यायला तयार झाले होते, तर मराठा समाजाचे जे आमदार आहेत तर ते खरंच मराठा समाजासाठी राजीनामे देतील का असं वाटतं का तुम्हाला? सध्या तरी अशी परिस्थिती निदर्शनास अजून आलेली नाही आणि मराठा समाजाचे आमदार निवडून समाजाने दिले, मग समाजासाठी ते एका 6 महिन्याचा जो कालावधी राहिला किंवा जो कमी कालावधी राहिला या कालावधीसाठी ते पद सोडू शकणार नाही का? हे लोक काय आहे, एक तर मराठा समाजाला गृहीत धरतात का आपला मराठा जो मतदार आहे हा आपल्याला सोडून कोणाला मतदान करणार नाही. त्यामुळं यांच्याकडे लक्ष दिलं काय आणि लक्ष दिलं नाही काय हे फक्त याच्या अगोदर पण गृहीत धरत होते आणि यापुढेही यांना असं वाटतं आहे का हे आपल्यासाठीच आपल्या मतदार आहे आणि यांना आपण कुठली मदत जरी नाही केली तर हे आपल्यासाठी कायम असेच उभे राहणार आहे. त्यामुळे हे सर्व दुर्लक्ष करतात आहे, परंतु यांना यापुढे यांची जागा मराठी समाज दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वच आता एकवटलेले आहे. जेव्हा आदिवासींच्या आरक्षणावर गदा येत होती तेव्हा आदिवासी समाजाचे जे आमदार होते नरहरी झिरवळ म्हणा, हिरामण खोसकर म्हणा, त्यांनी आमदारकीच्या किंवा त्यांच्या पदाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. कारण
जात आणि समाज हे महत्त्वाचं त्यांनी मांडलं, परंतु मराठा समाजाच्या आमदारांना असा खुर्चीचा काय मोह असेल की त्यांनी समाज पेटतोय, जरांगे पाटील मरताय, जरांगे पाटलांसारखे अनेक मनोज जरांगे महाराष्ट्रात तयार झाले जे अन्नत्याग आपलं कुटुंब सोडून 47-48 दिवस एका जागेवर बसले, परंतु तरीही मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी खरंच झोपी गेले का? आज आपण जाणून घेऊ. नाशिक महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी नाशिक महानगरपालिका हाताळलेली आहे. उद्धव बाबा निमसे आज आपल्याबरोबर आहे. आज आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊया. खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि समाजात सातत्याने पाठपुरावा करतो आहे. खरंच जर या राजकारण्यांना आरक्षण द्यायचं असतं तर यांनी विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे लोकसभेचं आणि आरक्षणाची मर्यादा घटनादुरुस्ती करून 50% ऐवजी 65% केली पाहिजे. त्याच्यामध्ये 15% मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. यांच्याजवळ 40 दिवस होते, हे अधिवेशन बोलू शकत होते, परंतु असा कुठलाही निर्णय होत नाही आणि सातत्याने प्रश्न प्रलंबित राहतो आणि त्याच्यामुळं मराठा समाजाला आंदोलनाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहिला नाही. तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. मराठा समाजाचं आंदोलन हे खरं पाहिलं तर मराठा आरक्षण हे केंद्राच्या हातात आहे, परंतु केंद्र सरकारने आता हे राज्य सरकारवर ढकललं आहे की जे संपूर्णपणे राज्य सरकारच्या निर्णयात किंवा त्यांच्या कक्षेत बसत नाही. मग केंद्र सरकार यातून काय साध्य करत आहे? असं आहे की आरक्षण द्यायचं ठरलं तर राज्यांनी पण केंद्राला सांगितलं पाहिजे. सपोर्टेड सरकार आहे की तुम्ही महाराष्ट्रात मराठ्यांची परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा. जसं महिला आरक्षणाला बोलवलं होतं त्याप्रमाणे तुम्ही मराठा आरक्षणासाठी बोलवा आणि तिथं विषय मंजूर करा, घटनादुरुस्ती करा. देशाचे आदरणीय पंतप्रधान 3 दिवसापूर्वी शिर्डीला आले. विविध विकास कामांचं त्यांनी लोकार्पण केलं, उद्घाटन केले, परंतु मराठा आरक्षणावर स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठलीही त्यांना म्हणजे चर्चाही झाली नाही किंवा कुठली कल्पनाही त्यांना देण्यात आली नसेल का की त्यांनी कुठला एक शब्दही काढला नाही? स्थानिक लोकप्रतिनिधींनाच मुळामध्ये याच्यामध्ये रस पाहिजे. त्यांनी मनापासून ठरवलं तर ते मोदीजींची वेळ घेऊ शकता, अधिवेशनाची मागणी करू शकता. सर्व खासदार, सर्व पक्षीय खासदारांनी केली पाहिजे. 48चे 48 सर्वांना मराठ्यांची मतं लागतात. मतांसाठी मराठी आहे, आरक्षण द्यायला मराठी नाही. इथून पुढं काही समाज आता जागा झालेला आहे, समाजाला सर्व कळतं, सोशल मीडिया आहे, सर्व आहे आणि समाज याचं बारकाईने निरीक्षण करतो. योग्य वेळी समाज उत्तर देईल. मराठा आरक्षणाचा विषय हा गंभीर होत चाललाय. सरकारने ही वेळीच यावर निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्राची गोरगरीब जनता, सर्वसामान्य जनता हाल होत आहे. कारण आज महाराष्ट्र बंद आहे. ST बसेस ज्यांची तोडफोड पहिली केली जाते त्या आज ST बसेस बंद आहे. शाळकरी मुलांचे यात हाल होणार आहेत, वयोवृद्धांचे हाल होणार आहे, पेशंट ज्यांना अतितातडीची वैद्यकीय सेवा हवी आहे, ज्यांना अपडाऊन करायचं आहे त्यांचेही हाल होतील आणि हे खापर पुन्हा सरकारने मराठा आंदोलकांच्या माथी फोडण्यापेक्षा सरकारने वेळीच जागं होणं हे खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये एकीकडे मराठ्यांचं आरक्षण हे आता पेटतंय तर दुसरीकडे मात्र मराठा समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी हे इतके गप्प का, असाही प्रश्न आता मराठा समाजामधून उपस्थित केला जातोय. आदिवासींच्या आंदोलनानंतर आदिवासी आमदारांनी आपल्या राजीनाम्याची तयारीही दर्शवली होती, मात्र मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी इतके खुर्चीला का चिटकले, असाही प्रश्न मराठा समाजाने उपस्थित करत संताप व्यक्त केलाय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.